UPSC प्रिलिम्सचा पेपर आत्ता झालेला आहे. सीसॅटचा पण झाला, याचा पण झाला. आपल्या UPSC प्रिलिम 24 मेचा जो आहे, GSचा जो आहे, जनरल स्टडीचं स्वरूप काय प्रकारचं आहे, त्याचा एक डिफाईंड सिलेबस आहे. त्याचे PYQ तुमच्याकडे अवेलेबल आहेत. त्याचं मटेरियल आहे. त्याचे तुमचे गाईड करणारे टीचर्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इनपुट टाकलेलं आहे. मग अडचण कुठे येते? म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही करता आणि नंतर आपण असं म्हणतो की हा पेपर जरा अवघड होता. तर मग असं काय होतं? म्हणजे याचा अर्थ आयदर एक साधी गोष्ट आहे की त्यांना जे पाहिजे ते कसं पाहिजे, त्यांना पाहिजे तेच लोक ते घेणार ना. त्यामुळे पेपर आणि आपला अभ्यास याच्यात काय मिसमॅच आहे, या सगळ्याचं क्वेश्चन वाईज किंवा एकूण सगळं क्रिटिकल ॲनालिसिस जे आहे ना ऑफ 2026 पेपर, हा आपला UPSC प्रीचा जे आहे ते 31 मेसाठी फक्त आपण थांबलेलो होतो. पण त्याचा ॲनालिसिस हा आत्ता 4 जूनला ठेवलेला आहे. आपण त्याची अधिसूचना पण दिलेली आहे, पण ज्यांनी ती ऐकलेली नसेल त्यांच्यासाठी परत ही सूचना आहे की 4 जूनला आहे. तर फक्त रजिस्ट्रेशन आवश्यक आहे आणि त्या रजिस्ट्रेशनचा एकूण संपूर्णतः आम्ही फी वगैरे काही नाही आहे, पण त्या रजिस्ट्रेशनच्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट आहे. त्यामुळे मर्यादित जागा आहेत, त्या हॉलची कन्स्टंट आहे. त्यामुळं मग तुम्हाला वाटतं की आपल्याला याचं, तर ताबडतोब तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन म्हणजे माझ्या नंबरवर किंवा मार्गेच्या ऑफिसच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की आय एम इंटरेस्टेड, आणि तुमचं स्वतःचं ॲनालिसिस पण मी एक इथं फॉर्म भरून घेईन किंवा एक असं शीट भरून घेईन की तुम्हाला काय काय वाटतं, म्हणजे मला त्यातनं अंदाज येईल. जे आहे असं एक 2-2.5 तासाचं तर ते सेशन चालू राहील की क्रिटिकली तुम्ही स्वतःकडे कसं बघायला पाहिजे. एकदा आपण जर ते सुरू केलेला प्रवास आहे तर तो मग का पूर्ण होत नाही आहे किंवा काय अडचणी येतात. काही जणांची ती प्री ही मेथडची परीक्षा आहे. मग ते कसं आपण सोडवायला पाहिजे, ॲप्रोच काय असायला पाहिजे, या सगळ्याबद्दलची चर्चा जी आहे ती आपली त्या आपण 4 जूनला सकाळी 10 वाजता याचं क्रिटिकल ॲनालिसिस आणि क्रिटिकल रिफ्लेक्शन घेणार होतं. त्यामुळे क्रिटिकल डिस्कशन हे पण आहे. क्रिटिकल यासाठीच की त्याच्यामधनं आपलं तुमच्यावर जास्त प्रकाश टाका. असं समजा एक ट्रँगल तुम्ही काढला, वर UPSC आहे, इकडं मार्केट आणि इकडं तुम्ही आहे. तर ह्या दोनचं विश्लेषण तुम्हाला खूप लोक सांगतील. ह्या तिसऱ्या पॉईंटचं विश्लेषण ते होत नाही, आणि ते होणं झाल्यामुळं मग त्याच्यामध्ये डार्क खूप एलिमेंट्स असतात. तर ते सगळे आपल्याला बाजूला काढायचे आणि तुमची स्वतःची एक दृष्टी जी आहे ती सगळी त्याच्यामध्ये डेव्हलप करायची की आपल्याला 22 लिहून फुल स्टॉप द्यायचा. मग ती प्री मेन्सचा अभ्यास की आता ऑब्व्हियसच आहे. ह्याच्यात काय वेगळी गोष्टच नाही आहे की मेन्सचा अभ्यास केल्यावर, कारण प्रीला मार्कच नाही. प्रीला मार्क नसेल तर मग त्याचा अभ्यास तुम्ही किती करणार. म्हणजे 157 मिळू दे तुम्हाला, 197 मिळू दे, 122, तुम्ही पासच आहे. पण त्यामुळे त्याचं एक स्वतःचं टेक्निक आहे, त्याचं एक स्वतःचं स्ट्रक्चर आहे. ते कसं फोडायचं, त्यातल्या कुठल्या गोष्टी हे करायला पाहिजे, सायकॉलॉजिकल फॅक्टर्समध्ये काय काय, पर्सनॅलिटीमध्ये काय, अभ्यासामध्ये काय, मोडस ऑपरेंडीमध्ये काय. कारण हे फील्डचं कॅरेक्टर जे आहे ते त्या प्रकारचंच येणार आणि त्यामुळे त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. म्हणून 4 जूनला क्रिटिकल रिफ्लेक्शन कसं तुम्ही आणणार त्याची चर्चा सकाळी 10 वाजता इथं मार्गेच्या ऑफिसमध्ये ऑफलाईनला आहे. त्याचं रेकॉर्डिंग नसेल, कारण मग ते रेकॉर्डिंग ऐकू म्हणून त्या फिजिकल जो एक माहोल असतो त्याच्यामधले बरेच जण मुक्तात. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी इथं येऊन आपले क्वेश्चन इंटरॅक्शनमध्ये वगैरे विचारायला पाहिजे जे आहे. त्यामुळे 4 जूनला तुम्ही जरूर या. रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन तिथं काय आहे त्यावेळेला अडचण होईल जे आहे, पण रजिस्टर तुम्ही जरूर करा. 4 जूनला सकाळी 10 वाजता भेटू.